गावठी बाबा काय येऊ नाही चूल नाही कोणी पेटवायचं हा यावरची चूल बंद आवाज ना सगळ्यांना जेवण आपण एकत्र करू सगळे मंदिरचा लांडे साहेब यांच्यामुळं माझ्या स्वतःच्या 3 गाड्या 9 बैल होती तर माझ्या स्वतः 3 गाड्या लांडे साहेबांच्यामुळं आत्ता ज्येष्ठ लांडे साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळं माझ्या स्वतःच्या 3 गाड्या 9 बैल लांडे साहेबांनी सुटल्या याबद्दल मी लांडे साहेबांचा आमदार शेठ बैल कुठं आहेत माहिती नाही अरे बंद बाकी बोलतो इथे किती पण एन्जॉय करा कोणी पोलीस आला तर घाबरू नका हा एकमेव असा माणूस आहे देवराम लाले साहेब मोठे भावे आमदार असा व्यक्ती होणे नाही आणि खरंच त्यांच्या आम्ही अभिमान मानतो एवढा कॉन्फिडन्सने आम्हाला सांगतात की फुल एन्जॉय करा त्यांच्या जोरावर हा 2 वर्ष एन्जॉय करतोय खरंच एक नंबर माणूस देवराम साहेब देवराम साहेबांचा इलेक्शनला पैसा नाही बोलत माणूस बोलता माणूस त्या माणसाचा तुम्ही चॅनल खोला आणि बघा काम आमच्यावर विश्वास नका ठेवू त्या चॅनलवर विश्वास ठेवा साहेबांच्या आदिवासी चॅनल आहे युट्यूबला सर्व गावात स्वतः रात्री उठून जातात असं बनत नाही का मला झोप आले हे आलंय आज रात्री फोन करा देवराम साहेब हजर राहतात हेच आमचा अभिमान आहे आम्ही स्वतः नजरेने बघतो युट्यूबला तरी पुढच्या वाटचालीसाठी त्यांना माझ्याकडून भरभराटली शुभेच्छा देतो पुढच्या इलेक्शनला न पैसे वाटता न काय बोलता निवडून येणार हे माझा वादा आहे आणि प्रचाराला हे पूर्ण पोरं तुमच्या सोबत येणार एक फोन करा आणि आधी
अत्यंत मित्र कसे असावेत. म्हशीच्या यात्रेमध्ये आल्यानंतर खरं तर म्हशीच्या बाजारामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा एक नंबरचा बाजार आणि याच्यामध्ये उरणकरांचे हे माझे मित्र शिवा भावाचे मित्र रायगड जिल्ह्यातली मच्छी मामी खावसानी खातो. माणसाने जीवनामध्ये पैशाला किंमत नाही. माणसं कमावली आणि उरण तालुक्यातली ही माझी मित्र मिळवली कमावली. पुणे जिल्हा परिषद माझे अध्यक्ष आणि आदिवासी वादळ म्हणून माझी ओळख आहे. कोकणी संदेशचे युट्यूब वाले आज माझ्या कनातीवर आल्याबद्दल पहिल्या प्रथम तुम्हाला सलाम करतो. खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी घेतल्याबद्दल मी तुम्हाला सलाम करतो. आणि या बैलांची किंमत खरं तर आतापर्यंत एवढं गिऱ्हाईक आहे त्याला, पण जोपर्यंत माझ्या मनासारखी किंमत येत नाही तेवढं मी बैल देत नाही. या बैलाचं नाव आहे खरं तर राजा आणि याचं नाव आहे बावऱ्या. बावऱ्या आणि रावजा, राजा बावऱ्याची जोडी ही शिवनेरी किल्ल्यापासून ठाणे जिल्ह्यामध्ये आलेला आहे, पुणे जिल्ह्यामधून. आणि याही वर्षाचा एक नंबरचा इक्रेती म्हणून या म्हशीच्या बाजारामध्ये मी मानकरी झालोय. याचा मला समाधान आहे. लय भारी लय भारी. ती बैल आजही माझ्याकडं 2 लाख रुपयाला मागत आहेत, पण मी 2 लाख रुपयाला शेंडी लावल्याशिवाय बैल देत नाही. आतापर्यंत माझ्याकडे जवळजवळ 7-8 गिरायक, माझी जवळजवळ मी बरीचशी बैल खपवली, 7-8 जोड्या. आणि अशीच बैल असतात. ही जी बॅनर बैल आहेत, ये ना इकडला आता बॅनर जी बैल आहेत तसं तो वरचा बैल तो पोपट्या, तो बैल असा हल्लाच उडायले. 1 वर्ष पोपट्या बैलाने अख्खा कोकणामध्ये 1 नंबरचा तो बैल इकरिता त्या बैलाची इकरी झाली होती. आणि त्याच्यामुळं मला याही वर्षे तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आज या ठिकाणी ही माझी कन्नत आहे. माझ्याकडं जवळजवळ 100 कार्यकर्ते आहेत. आणि इथं येत्रेल्या प्रत्येक माणसाला माझ्याकडून सकाळी इथं चहा नाश्ता असतो मोफत. आणि आज मी या ठिकाणी ऑर्केस्ट्रा आहे आणि येणारा ज्याला नाही कोणी त्याला मी, अशा प्रकारचा या ठिकाणी मी या ठिकाणी अन्नदान करतो. मी काही फार मोठा नाही. मस्त मस्त मस्त. पैसे सगळ्यांकडे आहेत, पैसे नाही असा जगात माणूस नाही. पैसे प्रत्येकाकडे आहेत, पण पैसे खर्च करण्याची दानत पाहिजे. ती दानत माझ्यासारख्या कार्यकर्ते आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी मंडप टाकलेला आहे. आणि म्हणून तुम्ही आज युट्यूबच्या माध्यमातून याचं प्रचार माध्यम होतोय. आज हे आमचे बंधू आहेत, आमचे बैल धरणारे, ही माझी पोरं सगळी. आणि बैल एवढा गरीब आहे, राजा बावऱ्या. हे बघा, याला जर आपण धरला, याचं नाव बावऱ्या आहे. बावऱ्या थांब म्हणला, बावऱ्या थांबणार. याला म्हणणार राजा, राजा थांब म्हणणार. इकडे मार, इकडे. अशा बारीक पोरांनी बैल धरला तरी तो बैल मारणार नाही. वा वा वा, एकच नंबर. बाई मारेल ज्या टायमाला गाड्याला झुपणार, जाऊया ना गाड्याला झुपणार, त्याला एक चाबूक हाणला ना बैल इसगडले ऐकणार नाही. जे आदिवासी बारीक पोर घालायला ना एकच बाया माणसा धरणार. बैल भरपूर आहेत मशामध्ये, पण असा गुन्ही माल नाही. बैल नाही आता मी म्हणणार नाही, हजारोही बैल बाजारात आल्या, पण हे गुन्ही माल आहे. याचं नाव आहे राजा, याचं नाव आहे बावऱ्या. तुम्ही आता 1 मिनिट आपण त्याला घेऊ. त्यांना मी नुसता आवाज टाकला तर ती बैल कशी पळणार ती बघा. चला मागे तिकडं. ओके, त्यांच्या बोलीवरती कसे बैल पळतायत ते बघूया आपण आता इकडे. 1 मिनिट. बावऱ्या साई साई बावऱ्या बावऱ्या
तर अशा प्रकारची ही जोडी जोपर्यंत माझ्या मनासारखी किंमत होत नाही आणि मच्छीच्या बाजारामध्ये माझा पहिला नंबर येत नाही, म्हणजे माझ्यापेक्षा जास्ती विक्री नाही झाली पाहिजे अशी विक्री आल्याशिवाय मी बैल नाही. आणि पुन्हा पहिल्यांदा आणि कोणी बी ही बैल धरायची. अशा प्रकारची या बैलांची विक्री या मच्छीच्या बाजारामध्ये होणार. मी स्वतः लाल दिव्याची गाडी होती, जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. शरद पवार साहेबांच्या जिल्ह्याचा मी अध्यक्ष होतो आणि मी पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री होतो. मी आता आमदारकीला थोड्याशा मताने पडलो, पण मी दाखवून दिलं मला मुख्य जनावरांवर प्रेम करायला आवडतं आणि मी फार खुशी आहे. फक्त आता आजचा मुक्काम आहे, उद्याचा मुक्काम आहे आणि पहिलं ही माझी जाणार 2 लाखाच्या पुढे विक्री होणार. माझी एक तांबडी जोड होती, ती माझी 3 लाख रुपये 51,000ला बैल मी दिली. सगळ्या जोड्या टॉपच्या किमतीच्या बैल त्या ठिकाणी होतात. जावं बाबू या इकडे, हे आमचे जावं आहेत, ते 2 मिनिटं बोलतील. सालाबाद प्रमाणे याही वर्षी म्हशीच्या यात्रेमध्ये सर्वसामान्य जनतेचा आधार म्हणून ज्यांची ओळख या म्हशा यात्रेमध्ये आहे ते जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आदिवासी वादळ सन्माननीय देवरामजी लांडे साहेब. यांची खासियत अशी आहे, दरवर्षी यांची बैल विकली जातात, ही टॉप किमतीमध्ये विकली जातात आणि 1 लाखाच्या वरती जोडी त्यांची जाते. आता ही जोडी त्यांना 2 लाखाच्या वरती विकायची. आता मी स्वतः होतो, कालपासून 3 ते 4 ग्राहक इथे येऊन गेलेले आहेत. थोडंसं त्यांच्या अलीकडे पलीकडे व्यवहारवरून थोडासा व्यवहार जमलेला नाहीये, पण याची किंमत 2 लाखाच्या वरती आल्यानंतर हा बैल निश्चितपणाने ही जोडी विकली जाईल. या ठिकाणी या सर्वसामान्य जे बैल विक्रेते येतात यांचा आधार म्हणजे खऱ्या अर्थाने या बाजारामध्ये देवरामजी शेठ लांडे आहे. आता एकावरती अन्याय झाला, ती माणसं या ठिकाणी म्हणजे बैल विकला गेला होता आणि बैल त्यांनी घरी नेला. बैलाला व्यसन घातल्यामुळे तो बैल जरा थोडासा तापला, म्हणजे गरम झाला आणि तो तोडा मारायला लागला. म्हणून ती माणसं येऊन त्या माणसावरती दहशत करायला लागली आणि बैल परत घ्या आणि आमचे पैसे द्या अशा प्रकारची ती दादागिरी करायला लागली. ती लोक साहेबांकडे आली, साहेबांनी इथून फोन केल्यानंतर तो बैल ती परत घेऊन गेली. म्हणजे सर्वसामान्यांचा आधार म्हणजे देवराम लांडे आहे आणि म्हणून ही खासियत आहे. इकडनं असेल 10 वर्षे येणाऱ्या ज्याचा कोणी इथे वाली नाही, ज्याला जेवणाची व्यवस्था नाही, त्यांना या ठिकाणी खरोखर जेवण दिलं जातं साहेब. म्हणजे आतापर्यंत जेवणाची पंगत चालू आहे. कुणाला आतमध्ये जाऊन लोक जेवतात, ज्यांना भूक लागली, पाणी नाश्ता चहा हे सगळं फ्री दिलं जातं. म्हणजे अशी एक प्रकारची ताकद आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आदरणीय देवराम लांडे साहेब यांचे आहे आणि आम्ही एक त्यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये या यात्रेचा आनंद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी मी नोकरीला आहे BMC मध्ये, पण या ठिकाणी एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी साहेबांबरोबर आम्ही गेले 2 दिवस या ठिकाणी आहोत. अधिकचं न बोलता तुमच्या कोकण संदेश हा चॅनल आम्ही संध्याकाळी बघू. निश्चितपणाने तुमचे सबस्क्रायबर होऊच.